my dear students. In the topic aldehyde, ketone and carboxylic acid, in this period we are going to discuss the aldol condensation. In examination, this question is asked for 4 marks. Discuss in detail aldol condensation. So let's see what is this aldol condensation. First, I will tell you the condition which is there for the aldol condensation. Which aldehyde and ketone show this reaction? The condition for this aldol condensation is that those aldehydes and ketones which contain alpha hydrogen atom, they can show aldol condensation. ही रिएक्शन फक्त तेच aldehyde and ketone दाखवतील की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. जिथं अल्फा हायड्रोजन ॲटम आहे त्याच ठिकाणी ही रिएक्शन होईल. तर अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय? जे हायड्रोजन ॲटम अल्फा कार्बनला लागले त्याला म्हणायचं अल्फा हायड्रोजन ॲटम. तर अल्फा कार्बन म्हणजे काय? अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बन म्हणजे that carbon atom which is attached to the carbonyl carbon is called as alpha carbon. तिसरा शब्द काय आला? कार्बोनिल कार्बन. बघा 3 शब्द आले. कार्बोनिल कार्बन, नंतर अल्फा कार्बन अँड अल्फा हायड्रोजन. आय विल टेल यू व्हॉट इज काय ते तुम्हाला सांगतो. बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा आपण ॲसिटाल्डिहाइड घेतलं. काय फॉर्म्युला आहे ॲसिटाल्डिहाइडचा? CH3CHO. बघा अल्डिहाइडमध्ये आणि केटोनमध्ये दोन्हीमध्ये C डबल बॉन्ड ग्रुप आहे आणि तो C डबल बॉन्ड ग्रुप जो आहे त्याला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप. अल्डिहाइड ॲज वेल ॲज केटोन दे कंटेन C डबल बॉन्ड ग्रुप अँड दॅट C डबल बॉन्ड ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. आता पहा हे काढलं मी ॲसिटाल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH. दिस ॲसिटाल्डिहाइड. हे ॲसिटाल्डिहाइड. हा जो कार्बन आहे या कार्बनला काय म्हणायचं? या कार्बनला म्हणायचं कार्बोनिल कार्बन. या कार्बनला दुसरा जो कार्बन लागला हा या कार्बनला काय म्हणायचं? अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला हे लागलेले हायड्रोजन आहेत याला म्हणायचं अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, इज इट क्लियर टू यू? सो presence of alpha hydrogen atom, that is the condition for aldol condensation. आता दुसरा अल्डिहाइड काढतो, फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला काय? HCHO. HCHO इट इज द फॉर्मॅल्डिहाइड. कसं स्ट्रक्चर आहे फॉर्मॅल्डिहाइडचं? HC डबल बॉन्ड O. हा कार्बोनिल कार्बन आहे. इथं अल्फा कार्बन ॲटम आहे का? नाही. इथं अल्फा कार्बन ॲटम नाही तर फॉर्मॅल्डिहाइडमध्ये aldol कंडेन्सेशन होणार नाही. ओके, ओनली फॉर्मॅल्डिहाइड विल नॉट शो aldol कंडेन्सेशन. फॉर्मॅल्डिहाइड सोडून बाकी सगळ्या अल्डिहाइडमध्ये aldol कंडेन्सेशन होतं. अजून एक एक्झाम्पल आहे जिथे aldol कंडेन्सेशन होत नाही ते म्हणजे बेन्झाल्डिहाइड. aldol condensation do not takes place in formaldehyde and benzaldehyde. Other all aldehydes show aldol condensation. What about ketone? केटोन मध्ये काय आहे? केटोनचं पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे? ॲसिटोन. ॲसिटोन म्हणजे काय? डायमेथिल केटोन. बघा आता केटोन C डबल बॉन्ड O CH3 ते आपण केटोन घेतलं.
dimethyl ketone. The first example of ketone, dimethyl ketone, also called as acetone. IUPAC name is propanone. हा कार्बन कोणता आहे? कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनला हा कार्बन लागला, याला काय म्हणायचं? अल्फा कार्बन. हा सुद्धा कार्बन, याला काय म्हणायचं? अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला जे हायड्रोजन लागले त्याला म्हणायचं अल्फा हायड्रोजन ॲटम. ॲसिटोन मध्ये किती अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत? इथिन आणि इथिन. देयर आर 6 अल्फा हायड्रोजन ॲटम इन ॲसिटोन. ओके. तर all ketones will show aldol condensation. Okay. All ketones will show aldol condensation, but only two aldehydes, formaldehyde and benzaldehyde, will not show aldol condensation. The remaining aldehyde can show aldol condensation. Okay. फक्त फॉर्मॅल्डिहाइड आणि बेन्झाइड मध्ये अल्डॉल कंडेन्सेशन होणार नाही. बाकी सगळ्या अल्डिहाइड मध्ये, बाकी सगळ्या केटोन मध्ये अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन होईल. ओके. आता काय रिॲक्शन आहे हे आपण बघू. व्हॉट इज अल्डॉल कंडेन्सेशन? So let's see first aldol condensation in case of aldehyde, and let's take the example of acetaldehyde. या रिएक्शन मध्ये काय केलं जातं? 2 molecules of acetaldehyde, they are heated with dilute NaOH. When 2 molecules of acetaldehyde heated with dilute NaOH, then what happen? Then the compound is formed, that is called as aldol. जो कंपाउंड तयार होतो त्याला आपण aldol म्हणतो, आणि कंडेन्सेशनला aldol कंडेन्सेशन म्हणले जाते. बोर्डवर एक रिॲक्शन लिहितो मी आणि त्यानुसार आपण एक्सप्लेन करू. हे एक ॲसिटाल्डिहाइड, दुसरा मॉलिक्यूल ॲसिटाल्डिहाइडचा, reaction with dilute NaOH, heating. प्रोडक्ट काय? CH3 COH CH2 by reaction. This is one molecule of acetaldehyde. It is other molecule of acetaldehyde. And when these two molecules of acetaldehyde, it is heated with dilute NaOH, then reaction takes place and this product is formed. बघा रिएक्शन कशी झाली. हा कार्बन कसा आहे? हा कार्बन आहे अल्फा कार्बन ॲटम. हा कार्बन सुद्धा कसा आहे? अल्फा कार्बन ॲटम. हा कार्बन कसा आहे? कार्बोनिल कार्बन ऑफ दिस अल्डिहाइड. दिस इज कार्बोनिल कार्बन ऑफ अदर अल्डिहाइड. जेव्हा रिॲक्शन होते त्यावेळेला काय झालं? अल्फा कार्बन ऑफ दिस अल्डिहाइड इज अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन ऑफ अदर अल्डिहाइड. Alpha carbon of one aldehyde is attached to carbonyl carbon of other aldehyde. हा अल्फा कार्बन ॲटम आहे, हा दुसऱ्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बनला अटॅच झाला. हा प्रॉडक्ट तयार झाला. ओके. आणि
याच्यातलं हे एच कुठं लागलं, या तिथं लागलं, इथलं एक एच ओ लागलं, इथं झालं ओ एच, डबल बॉन्डचं झालं सिंगल बॉन्ड, राईट. आणि हा जो प्रॉडक्ट तयार झाला, हे जे प्रॉडक्ट तयार झालं, या प्रॉडक्टमध्ये बघा देर आर 2 functional group. In this product there are 2 functional group. Now what are the 2 functional group? कोणते कोणते 2 functional group आहेत? एक ग्रुप आहे OH. तुम्हाला माहिती आहे OH म्हणजे अल्कोहोल, राईट. इट इज अल्कोहोलिक ग्रुप. and there is one more functional group. कोणता? CHO. The compound which is formed that have 2 functional group. One is alcoholic group and other is aldehyde group. And such compound which contain 2 functional group, one is alcohol and other is aldehyde, that is called as aldol. Al for aldehyde and OL for alcohol. And such compound it is called as aldol, and therefore the condensation is called as aldol condensation. It's right. आता पुढे हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला जर आपण हिट केलं पुढे, इफ दिस कंपाऊंड इज हिटेड, या कंपाऊंडला जर हिट केलं, बघा इथे CH2 आहे, या CH2 ला मी हे 2 हायड्रोजन वेगळे दाखवतो, कार्बन, एक हायड्रोजन वरच्या साईडला, एक हायड्रोजन खालच्या साईडला, राईट. If this compound is heated, then what will happen? H आणि OH, इथे H2O मॉलिक्यूल आहे, H2O मॉलिक्यूल निघून जाईल, आणि H2O मॉलिक्यूल निघून गेल्यावर काय राहिलं इथं आता? CH3 CH, इथे येईल डबल बॉन्ड, इथे पुन्हा CH आणि CHO. ओके, हा झाला अल्फा कार्बन, हा झाला बीटा कार्बन, राईट. हे जे कंपाऊंड तयार झालं त्याला म्हणायचं अल्फा बीटा unsaturated compound. And name of this compound is crotonaldehyde. Crotonaldehyde. It's right. So crotonaldehyde is formed. So this is called as the aldol condensation in case of aldehyde. Okay, I will repeat in 2 minutes only. Aldol condensation is shown by those aldehydes and ketones which contain alpha hydrogen atoms. Alpha hydrogen atom means the hydrogen atom which are attached to the alpha carbon. Alpha carbon means the carbon which is attached to the carbonyl carbon. Okay. Now on board I have shown the aldol condensation in case of aldehydes. In this case we have taken 2 molecules of acetaldehyde. When 2 molecules of acetaldehyde heated with dilute NaOH, then reaction takes place and aldol is formed. This compound is called as aldol because it contains OH group as well as aldehyde group. And when this aldol is heated, there is loss of water molecule, and when water molecule is lost, the compound which is formed, that is called as crotonaldehyde. There is double bond between alpha carbon and beta carbon, therefore it is called as the alpha beta unsaturated compound. Okay, thus there is formation of crotonaldehyde, and this is called as the aldol condensation in case of
अल्डिहाइड. याच पद्धतीचं आपण अल्डॉल कंडेन्सेशन केटोनमध्ये सुद्धा बघू शकतो. सो लेट्स स्टॉप हिअर. थँक्यू.